शेतकरी शेतमजूर संघटनेचा विदर्भ अध्यक्ष आहे, भूमिजन शक्ती शेतकरी शेतमजूर संघटना। आणि मी शेतकरी पण आहे, माझी अंबाझरीला शेती आहे आणि मी शेतकरी आहे। आता माझ्या एरियामध्ये अशी थोडी कानावर हवा आली की आपल्या जंगलातली अवैध कटाई करून चोरांनी झाडं चोरून नेले, तरी मला गाई चारण्यावाल्यांनी सांगितलं, म्हणून मी आलो। स्वतः चौकशी केली असता काही झाडाच्या तुटावर नंबर आहेत आणि काही झाडं असे मोठ्यानं पाण्याने झाकून ठेवलेले आहे, याच्यावर नंबर नाही आहे, फॉरेस्टचा नंबर नाही आहे, पेट्रोलिंगवाल्याचा याच्यावर हातोडा नाही आहे। आणि असं जर आपण जंगलामध्ये फिरलो तर शेकडो झाडाची कटाई झालेली आहे, शेकडो झाडाची कटाई झालेली आहे। आणि फॉरेस्टचे कर्मचारी आपापल्या कार्यालयावर झोपा घेतात आणि शेतकऱ्यांना जर थोड्याशा काळ्या नेल्या तर त्या शेतकऱ्याला परेशान करतात। आणि हे एवढाले इमारती गोले कटाई करून नेले तर हे काही झोपीत होते का? आणि हे रोडच्या काठानं डेपोच्या समोर हे टेकडी रोड बनलेला आहे, गणेश मंदिर याच्या समोर डायरेक्ट जाग्यावर गाडी आणून यांनी माल भरून नेला। तर नेला कोण हे तर आता फॉरेस्टवाले चौकशी करण याची। आणि इकडले पण ठुटा आहेत, हे सामने ठुटा आहे, इकडे या। बघा हे असे झाकून ठेवलेले आहे, हे बघा हे बघा हे असे झाडाचे बुडं झाकून ठेवलेले आहे। आणि एवढा इमारती माल गेलेला आहे, याच्यामध्ये फॉरेस्टवाल्याचा हात असला पाहिजे। आणि रेंजर आपले मला वाटतं रीना राठोड आहे, हां मॅडम आहे। आता या मॅडम कधी पेट्रोलिंग करताना दिसतच नाही। हां आणि एवढा माल म्हणजे काही मजाकीची गोष्ट नाही ना हो। माझ्या ह्या क्षेत्रामध्ये पहिली बार एवढी मोठी चोरी पाहून राहिलो मी। हे थोडं बघून घ्या पुन्हा, इथंही दाखवू ना, येऊ द्या व्हिडिओ बनवत असताना। हे बघा हा पाहिजे खाली फॉरेस्टचे चौकीदार, हा बस स्टँडवर बसून राहायचे। वन परिक्षेत्रात कार्यालय कुठे आहेत? वन परिक्षेत्र कार्यालय वानाडोंगरी। कोण आहे वन परिक्षेत्र अधिकारी? मला वाटतं राठोड मॅडम आहे। कोण? रीना राठोड मॅडम आहे। हां हां तर त्यांच्याशी कधी भेट झाली का? त्यांना यांची माहिती देण्यात आली का कोणाकडून? नाही, माझ्याकडून काही नाही, मला तर गाईवाल्याकडून माहिती भेटली। हे जे नंबर जे टाकले अनेक ठिकाणी, काही ठिकाणी नंबर टाकले नाही, म्हणजे याची नोंद त्यांच्या विभागात नाही झालेली आहे? नाही, नोंद झाली आहे त्याची, जेव्हा तर त्यानं पंचनामा ज्या याला नंबर दिला नाही त्याची नोंद नसून झाली ना? अरे इथं याय ना, आता मारला नाही, हे का नाही मारलं? होत नाही, काही दडून काहीतरी घापा चक्कर काहीतरी दडून ठेवलेलं आहे। हां वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी काहीतरी बरंचसं प्रमाण दडून ठेवलेलं आहे। जेव्हा आपल्याला दिसू शकते हा, तर त्यांना का नाही दिसलं? त्यांना नाही दिसलं। तर आपण वृक्षप्रेमी बी आहे आणि शेतकरी संघटनेमध्ये सुद्धा आहे, शेतकऱ्याच्या सुद्धा समस्या आपण सोडत राहतात। तर त्यामुळे या संबंधात आपली काय मागणी राहतील? माझी मागणी अशी आहे की आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एक काडी नाही नेऊ द्या। आणि एवढाला इमारती जेव्हा माल नेते तर तुमचे डिपार्टमेंटचे लोक जे आहे, ग्राउंड ऑफिसर आहे, गार्ड आहे, फार वॉचर आहे, हे का करतात? तर याच्यामध्ये जर आणखी सखोल तपास जर केला यांनी संपूर्ण जंगलाचा तर भरपूर मोठ्या प्रमाणात चोरी झालेली दिसून आढळून नाही मारले। आता मतलब हे आता अगदी रोडच्या जवळच आहे आपलं, रोडच्या जवळच आहे। हा, पण आतमध्ये भरपूर प्रमाणात कटाई झालेली आहे, झाडं भेटतात, शेकडो झाडं मिळेल असे नवीन प्रमाणात। चला, धन्यवाद। धन्यवाद। मी आज चौकशी दरम्यान हिंगणा तालुक्यातील जे वन परिषद क्षेत्र आहे, मी आज पाहणी केली। याच्यावर नंबर टाकलेला आहे 165/102। पण हे मला असं वाटते का हे झाड जे आहे ते मशीनच्या द्वारे कापण्यात आलेलं आहे। आणि हे सर्रास यांची जे साठगाठ असेल कोणाची तरी,
त्याच्यामुळे हे होत आहे.